आतमध्ये घ्या, पंचांनी सुद्धा बारीक लक्ष ठेवा आणि मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नको. ठीक आहे, रेडी? 1 2 3. तिसरी धाव सुद्धा पुरी होताना केरवाडा संघाकडून तिसरी धाव पुरी होता. संकेत कुबल काहीतरी निर्णय देऊचो हा, कारण पंच सांगतात जरा थांबा, आम्ही निर्णय देतो. जर डोळ्यांना लांबसून दिसतात सगळ्याच खरा नसता, कधी सुद्धा बॅट सुद्धा शॉर्ट क्रीज होऊ शकता. आणि याच्यासाठी 2 पंच मैदानात होते, 3 फलंदाज धावत होते. चैतन्य परत केरवाडा संघाकडून, दत्ता लोणे हिमालय मोरे संघाकडून आणि इंद्रजित देवबाग संघाकडून. पंचांचे निर्णय काय येतात? खैच्या खेळून पहिले 3 धाव पुढे केले. तिघांनी सुद्धा जीवतोड मेहनत केली. हुसेन बोल्ट सुद्धा इतक्यात पाठी रोवलं असतो, त्यांच्या इतके जोरात धावत होते. पण आता कोण नक्की जिंकला तिघापैकी? ऑन स्क्रीन कॅमेरा आहे, सर्व पंच डिसिजन घेतील. कृपया मैदानामध्ये कोणी जाऊ नये, प्लीज दक्षता घ्या, कारण तुमच्यामुळे स्पर्धा आहे. हा आयोजकांचा नवीन नियम आहे, कारण त्यांना ते सुद्धा कुठेतरी 3 गटामध्ये खेळवलेली स्पर्धा आहे. पाहूया काय थोडस होईल, पण पाहूया त्यांचं डिसिजन घेतील. या जोखमीच्या कामासाठी 2 पंच ठेवले होते, विष्णू प्रभू आणि संकेत कुबल. आणि आमचे कॅमेरामॅन सुद्धा सज्ज झाले होते, म्हणजे ऑन स्क्रीन सुद्धा रेकॉर्ड तपासला जाऊ शकता. आणि हे सगळं चेक करून निर्णय मिळतो. आणि निर्णय काय असतात, निर्णय काय देतात पंच? खायच्या फलंदाजांनी पहिले 3 धाव पुरे केले. आणि या थोडासा चमत्कारिक बॅटिंग चेंडू लावच्या आधी गोलंदाज नाही, एकाचे क्षेत्ररक्षक नाही, फक्त एकटो फलंदाज मैदानभर धावा होतो, पुरी खेळपट्टी धावा होतो. पंचांचे निर्णय काय? ऑन स्क्रीन चेक करूचा, अजून ऑन स्क्रीन बघूच्या. जरा व्यासपीठावरची गर्दी कमी करा. बाकी सर्वांना माझी विनंती आहे की जरा बाजूला. तुमचे कर्णधार कोणी असेल तर कृपया खाली जा. पंच डिसिजन देणार आहेत, ऑन फील्ड होते ते. कर्णधार कोण असतील तर खाली जा प्लीज.